साखर, वेलची सगळं घालून जे उकळलं होतं त्याच्या सोबत हे आपण खातोय. नमस्कार, जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे. आज आहे 39वा दिवस आणि तुम्ही सगळ्यांनी खूप कमेंट केल्या होत्या कोजागिरीच्या व्हिडिओवरती की दूध गोळ्याची रेसिपी हवी आहे, तर तीच मी घेऊन आली आहे. आता कसं करायचे हे दूध गोळे यासाठी मात्र व्हिडिओ पूर्ण बघा. आता यासाठी आपल्याला लागणार आहे अर्थात दूध, आपलं हळदीचं पाट, तांदळाचं पीठ, साखर, वेलची, अरे आणि आणखीन काय, हा खोबरे लागणार आहे. म्हणजेच थोडक्यात जे मोदक करायला आपल्याला गोष्टी लागतात तर त्याच गोष्टी लागणार आहेत. आणि एवढ्यामध्ये आपलं हे दूध गोळे जे आहेत ते तयार होणार आहेत. मी हळद घालून उकळून घेते. हळद, वेलची, साखर घालून दूध. आपले दूध गोळे जे आहेत ना ते तयार आहेत. आणि आपण जे दूध पहिल्यांदा हळदीचं पान आणि साखर, वेलची सगळं घालून जे उकळलं होतं त्याच्या सोबत हे आपण खातोय. आणि वास खूप भारी येतोय माहितीये, आणि खरंच खायला देखील खूप भारी लागतं.
आणि वास जेवढा भारी येतो तेवढंच हे खायला देखील भारी असणार आहे. टेस्ट करून बघते मी. पण हा टेस्ट करायच्या आधी तुम्ही सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर ट्राय करून नक्की बघा. दिवाळी येते, दिवाळीला वगैरे नक्की हे ट्राय करून बघू शकता. आणि तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील तर कमेंटमध्ये कळवा, मी हे ट्राय करते.